हॅलो गाईस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काय झालं इथं तुम्हाला दाखवते. तर हे बघा, कांदे उन्हामध्ये वाढायला टाकलेले होते. पावसाळ्यात सगळे नरम नरम वाटताय सगळे, आणि 1-2 कांदे खराब पण झाले. त्याच्यासाठी तर काही गाय आली आणि ते कांदे खाऊन गेली बरं का. मग आता काय करणार आहे, म्हणून मध्येच ठेवलं आहे. आता बाहेर घेऊन ठेवत नाही. आज चपला धुतल्या, सगळ्या वरती ठेवलेल्या होत्या, काढल्या. बघा किती चपला आहेत माझ्याकडे, तरी घालत नाही. एवढे एवढे आहेत तरी. आणि हे तिकडे एक शूज आहे, आणि तिकडे ते वापरायचे चप्पल आहेत. तर सगळे कांदे खाऊन गेले बरं का. गाय बाहेर ठेवलेली होती आणि मी मस्त घरामध्ये बसलेली, आणि अर्धे कांदे खाऊन गेले. तर आज मस्त ऊन आहे, बघू शकते तुम्ही. आणि कपडे पण मस्तपैकी वाढवले. आता 2-3-4 म्हणजे 2-3 दिवस पाऊस होताच म्हणून, आणि आता मस्त ऊन आहे. कपडे पण वाढते मस्त, थोडंसं बरं वाटतं. नाही तर एकदम पावसाळ्याचं एकदम किचकिच मला तर चिंडी येते. तर असं झालं. तर आता मी मध्येच ठेवलेले कांदे, आणि हनीला घेऊन येईल परत, तेव्हाच मग हनीला थांबवते इथं, आणि मग कांदे वाळत टाकते. तर आज गेली हनी स्कूलला, काल नव्हती गेली. आणि आज चपला बिपला धुवून घेतलेल्या, कारण की त्या चपल्या एवढ्या घाण झालेल्या होत्या आणि वापरत बी नव्हती मी. चांगलेच चपले, एक बी चप्पल तुटलेलं नाही. चांगलं ते एवढे चप्पल घेऊन ठेवलेले आहेत, ते वापरायचे चप्पल आहेत सगळे. हे शूज आहे, दोन जोडी शूज आहे, चप्पल्स आहे, सँडल्स आहे. तिकडे हे बघा, साडीवर घ्यायचे तिकडचे सँडल हिलवाले आहेत, ते घेतलेले होते. आणि इकडे हनीचे शूज ठेवलेले आहे. तर म्हटलं धुवून टाकावं, पाणी आहेच. कंटाळा न करता कामं आवरली जातात. तर हे भांडे राहिले आहेत ना, मला कसंच होतंय. तर इथं ना मिरच्या पण खराब झालेल्या होत्या बरं का, ते काढल्या. भेंडीची भाजी बनवलेली इकडं खाण्यासाठी, आणि इकडं मस्तपैकी कपडे पण धुवून झालेले. ते बारीक नाही का मुंगे असतात, ते बारीक बारीक त्याच्यावर बसत असतात, म्हणून इकडंच आणून ठेवलेले हवेशीर. तर कपडेवरती खिडकीवर टाकलेले, पायपुसणी पण धुवून टाकली. आणि थोडंसं काल तर एवढा पसारा ना, तर खूपच जास्त पसारा. कपडे बघा थोडेसे बरे वाटतात, तर रचून ठेवलेले ते. आणि हनी येईल, हे 2 कप्पे बाकी आहेत, हे आज करणार मी 2 कप्पे. तर बरं की हनीचे पप्पा होते म्हणून मला जमलं, नाही तर मी काढलेच नसते एवढे कपडे. तर इकडं हनीचे पप्पांचे कपडे मस्त धुवून आले होते बघा. जुने कपडे वरती ठेवलेले आहेत. एक गोण निघाले बरं का जुने कपड्यांचे. हनीचे जास्तच कपडे होते, मग तिचेच कपडे सगळे काढले. जुने छोटे होते तेव्हा, लहानपणीचे कपडे सगळे माझे होते जुने, ते सगळे काढले. आता येत नाही, मी थोडीशी जाडी झाली आहे ना, म्हणून ते येत नाही कपडे आता. तर थोडंसं मोकळं वाटतंय आज ना. इथंच कपडे धुतलेले होते, आणि जुने चपले हे सगळे भरून ठेवले फेकायला. तुटून गेले ते चप्पल, आणि एवढा पसारा निघाला आज माझा देवा. तर अशाच प्रकारे कालचा दिवस गेला असाच. आणि आज आहे ना, मी हे करून ठेवलेले, मूग भिजत ठेवलेले होते. तर यांना आहे ना, मी एका याच्यामध्ये गुंडाळून दिली. बघ मुळं फुटायला लागलेली एवढ्यातच, है ना. तर रुमालमध्ये गुंडाळावं लागेल ना, मस्त फुटून जाते. तर आज असं शिजवून घेऊन पाठवले हनीला मूगची भाजी. तर आज थोड्या वेळात जाते हनीला घ्यायला. आजचं वातावरण मस्त होणे, कडक कडक. हे बघा, माझा ड्रेस घालून फिरते ही. तो माझा ड्रेस आहे. हा,
एकुलता एक लाडका ड्रेस आहे माझा. दाखव इकडे. एवढा सुंदर ड्रेस होता त्यावेळेस ना. एक ड्रेस जरी भेटून जायचं ना एवढा सुंदर, बापरे, असं असं वाटायचं की काय भेटून गेलंय मला, काय नाही असं वाटायचं. जेव्हा लहान असताना असे नवीन कपडे घालायला भेटायचे ना. तर बघा तिला पण खूप जास्त, हनीला तर खूप जास्त ड्रेस आवडला. इकडे बाहेर नको जाऊ प्लीज. काय शोधते? डॉल इकडे ठेवले मध्ये सगळे टेडी. तर आली घेऊन क्लासून. तर तिला खूप जास्त आवडतोय ती माझा ड्रेस. तर जेव्हा मी लहान होते तेव्हा मला पण खूप जास्त आवडायचं. तर मला असं वाटतंय की मी एवढी लहान, म्हणजे हा ड्रेस मला येऊन जायचा का त्यावेळेस. तर गुडघ्यापर्यंत यायचा तो ड्रेस. आधीचे लोक म्हणजे आधी गुडघ्यापर्यंत ड्रेस असतो ना तसंच घालायचो आम्ही. हनीला व्यवस्थित बसतोय, हनीला मस्त बसतोय तो ना ग. तर इकडं आपली कोकिलाबेन चालू आहे बरं का. चालू आहे म्हटलं चला बघून घ्यावं काय करणार आहे का टाइम पास करायला. कोकिलाबेनला बघून घेते. खेळते, मस्त खेळते. तिला ना तयारी करायला आणि खूप जास्त आवडते बरं का. तर आता तो काल तिला ड्रेस भेटला आणि बाप रे बाप सारखं चालू आहे. आता स्कूलमधून आली ती बरं का. स्कूलमधून आली आणि लगेच चेंज केलं आणि तो ड्रेस घातला. तर मला वाटतं तो पण त्या पोतोडीतच भरून द्यायला पाहिजे होता. पण ती ओरडली असती परत आली असं, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे असं झालं असतं. म्हटलं उगीचच कशाला. घाल बाई हाऊस होईपर्यंत, जोपर्यंत हाऊस पूर्ण होत नाही तोपर्यंत घालेल ती आणि मग परत ठेवून दिला असेल तिचं. तर आता तिला क्लासला सोडून येते. 1:30 वाजता क्लास आहे तिचा. सोडून येते तिला. मला तर झोपच लागायला लागली बरं का आता. अय्यो बाहेर तर मस्त ऊन आहे. थोडंसं ऊन काढलं का गरम व्हायला लागतं. आता काल परवाच्या दिवशी किती जास्त ऊन होतं. ऊन सांगते, पाऊस होता आणि आता ऊन. तर फॅन चालू करावं लागतंय आता उन्हामध्ये. गरम पण व्हायला लागतं लगेच. तर चला हरीला सोडून येते मी. काय लागला? हा का? अरे मला आवाज नाही येतोय इकडे. अभ्यास दिलेला होता. अच्छा. मी तर खूपच वाट बघत होते म्हणून अजून आली नाही. वाट बघत होती ना. अर्धा तास झाला. किती दिलं होतं लिहायला दिलं होतं? हां हां ना, 3:30 वाजले, 3 नाही वाजले. तर गाईस स्वयंपाक काय करायचा आज? भाजीला बघावं, कारण की मला खूप जास्त कंटाळा येतो स्वयंपाक करायला. मला बटाटे अजिबात आवडत नाही. भेंडी तर सकाळीच खाल्लेली. मस्त भांडे धुवून ठेवलेले आहे आणि मला आता कंटाळा येतो. भांडे परत खराब होतील, परत धुवायचं. रोज तीच करून ना मला कंटाळा येतोय. पण स्वयंपाक आता करावाच लागेल. म्हणून मी यांना सांगितलं की पुढच्या जन्मी मी माणसाचा जन्म घेऊन येणार आहे. पण आता वरच्यावर आहे ना, देवबापावर आहे की आता पुढच्या जन्मी मी या जन्म चांगलं कर्म केले असेल तेव्हाच तर मला पुढच्या जन्मी माणसाचा जन्म देईल. नाही तर पाप केले असेल तर किडा मकोड्याचं देतील आणि मग एखाद्याच्या पायाखाली जाईल आणि चेपली जाईल मग, आणि परत वरती जाईल, परत दुसरा जन्म येईल. तसंच करत करत कितीतरी जन्म होतील माझे.
आणि मग माणसाचं जन्म ती तरी सांगितलं मला 1000 तरी आठवत नाही मला एवढं, पण भरपूर जन्म घ्यायला लागतं बरं का माणसाचा जन्म घ्यायला. हे तर आपण खूपच नशीबवान आहे की आपल्याला माणसाचा जन्म म्हणजे माणसाचा जन्म. तर चला कंटाळा न करता स्वयंपाकाकडे लक्ष देऊया आपण. तर इकडं आहे हरभऱ्याची डाळ, उडीदची डाळ. चला आपण आज उडीदची डाळ करूया है ना. मस्त थोडासा भात टाकू. आणि आपण खूप जास्त आवडते उडीदची डाळ आणि ह्याच्या पप्पांना पण आवडते, सो आपण करूया उडीदची डाळ. चला फायनली सिलेक्ट केलेलं आहे की आता काय बनवायचं. कुकरमध्ये शिजवायला ठेवते डाळ आणि मग सुरुवात करते पोळ्या आणि थोडासा भात टाकून देते कारण की मला भात खूप आवडतो या. तर चला तर पाणी टाकून दिलं आहे आणि डाळ टाकून दिलं आहे. पटपट रांधायचं काम करूया आपण. मला एवढं टेन्शन येऊन जातं ना की डायरेक्ट डोकं दुखायला लागतं माझं. एवढं स्वयंपाकाचं टेन्शन असतंय मला रोजचं. आणि एवढी लोक नाहीत तरी आणि पप्पा मी 3च जण आहे आम्ही. आणि जेमतेम एक काय म्हणतात 1.5 पोळी खाते. आणि पप्पा 4 किंवा असं 5 घरी असले तर. आणि मी खाते 2 आणि भात असला तर मग भात. तर तरी कंटाळा येतो. हे जास्त आराम होऊन जातं ना म्हणून जास्त कंटाळा येतो. भांडे ठेवून देऊयात आपण. हाँ बोल. कौन बोलवते हैं? ही कौन है? कौन? काय का? मट्टू. मट्टू. कोण बोलवते? मट्टू बोलते. नाही मी तिला बोलवते. का बरं? खेळायला. खेळायला इथंच खेळायचं, इकडे तिकडे नाही खेळायचं. अरे की त्यांच्या घरी. नाही तिकडे नाही बेटा, तिकडे रोडवर नाही खेळायचं. मम्मी तुला लागलं अशी बोलली. इथंच खेळायचं, अजिबात इकडे तिकडे जायचं नाही. त्यांच्या घरी नाही इथंच खेळायचं. आणि आता 5 मिनिटं फक्त आणि घरात. भरपूर झालं खेळून. हां ठीक आहे. नाही ग काय बोलली तुझं नाव? मट्टू. आणि तू पण 5 मिनिटं खेळ आणि आपापल्या घरी. बरं इकडं तिकडं कुठं जायचं नाही, सरळ आपल्या घरी जायचं. हां जा खेळा फक्त 5 मिनिटं. तर लहान पोरांचं असं असतं, मी तिच्या घरी जाते असं लहान पोरांना. आता मला भीती वाटते कारण की लहान पोरांचं जे प्रकरण होत आहे ना तर जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे लहान पोरांना खरंच. तर आता तिकडे राहते ती छोटी पोरगी, काय मट्टू बोलली ती. तर तिची मम्मी निवांत घरी आहे तिकडे आणि ती पोरगी इकडं खेळते यांच्यात. असं होऊन जातं. लोक दुर्लक्ष करतात पोरांकडे, जास्तीत जास्त लक्ष देता नाही. आणि काय रिकामे धंदे होतात. मग ते पोरं एकदाचे गेले मग रडून काय फायदा. लक्ष दिलेलं परवडतं ना. ते एकदाचे गेले ते परत येणार आहे का बरं. तर मला तर हे नवीन न्यूज येत आहे ना, मला कसंच होतं एकदम थरथर व्हायला लागतं कधी कधी. तर लहान पोरांचे जे रेप होत आहे, मारून टाकताय, काय करताय लोक पण मला समजत नाही खरंच. म्हणून मी हनीला अजिबात इकडे तिकडं कुठं जाऊ देत नाही, डोळ्यासमोरच ठेवते इकडे. चला डाळ आता लसूण बिसून फोडूया.
मस्तपैकी लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर मस्त बारीक असं कुटून घेतलं म्हणजे कुठते आणि मस्त फोडणी करूयात आपण. थोडीची डाळ एवढी टेस्टी लागते ना, काय सांगू तुम्हाला. तिखट थोडी आहे. फ्रीज लाव. ओए तस नको फ्रीज लाव. वाजायला आले का? आज थोडी लागणार का? उद्या लागेल. उद्या सॅटर्डे ना. हिला लाफ्टर शेप खूप जास्त आवडतं बरं का. तिला लाफ्टर शेप लागलं का अशी मस्त बघते ना, निवांत बसून जाते एका ठिकाणी. झाले तिला भूक लागून गेली. अभ्यास होता ना तिचा, अभ्यास केला. मग आता बनवते. पाच मिनिटं. हा माझ्या पोरीला भूक लागली ग माझ्या बाबी. आणि तिथं तसं नको करू ना पिलू. अच्छे सगळे शिकायला लागले. बघा कशी वाटते डाळ. थोडंसं पाणी टाकते मी. आणि मस्त उकडू देते बरं का.
लागले जोरात भूक आणि इकडं स्वयंपाक झालाय म्हणजे बाकी आहे. तर आता उकडायला ठेवले मी, मीठ टाकून दिले, इकडं भात ठेवला आहे. पटापट झटपट पटापट असं स्वयंपाक बनवते आता. डाळ आता फक्त उकडी यायची बाकी आहे आणि भात पण आता शिजून जाईल 5-10 मिनटं. तू ह्याच्यासोबत जेवण करते मग पोळी आणि डाळ खाऊन घेशील. भूक लागली ना, तिला भूक लागलेली आहे. टाईम होऊन गेला कारण की हे माझे धीर ते आलेले होते, त्यांचा मुलगा आलेला होता, त्याच्यासोबत मस्त करण्यामध्येच टाईम स्पेंड करण्यामध्येच टाईम गेला. काय झालं काय झालं काय झालं पाहिला? कोणतं पाय दुखतंय बघू? ऐक माझ्या पोरीचं पाय दुखतं. कसं काय ग? कसं काय इकडे नुसती पडते आणि खेळायला कशी? हां, मी करून देईल, मसाज करून देईल, ठीक आहे पायाला. हां बेटा, बस. पटपट बनवा, मला लागली आता जोरात बरं का. नो टाइम वेस्ट, जल्दी जल्दी बना लेती हूँ. काय ग आणि घे देऊ का म्हणते? घे घे. हिला वाढूनच देते कारण तिला जोरात भूक लागलेली आहे आणि डाळ पण झालेली आहे. दर बेटा आणि काय ग? ती बॉटल ठेव आता. किती गरम लागते. गरम मी वाटेमध्ये काढले पिलू. धर नीट 2 हाताने. हां, 5 मिनिटात आपला भात पण शिजून जाईल आणि आम्ही बसू आता जेवायला बरं का. भात पण उकडी चालू झाली आहे आणि आपली डाळ दाखवते तुम्हाला. डाळ पण झालेली आहे कारण की रस्सा केला आहे मी थोडासा. हे भात पण आहे ना म्हणून. आणि इकडं पोळ्या झालेल्या आहे, इकडं भात होतंय. तर चला मित्रांनो, थोडा वेळात बसतो आम्ही जेवायला आणि हानीचं झाले सुरू झालं हानीचं. और आणि टी व्ही बघता बघता जेवते ती सोफ्यावर बसून.